व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास तसेच त्यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून होणारी संभाव्य नियुक्ती याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार 31 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजकीय वारसा. सुनेत्रा पवार यांचा राजकीय वारसा त्यांच्या माहेरून धाराशिव जिल्ह्यातील तेरगाव सुरू होतो. त्यांचे वडील बाजीराव पाटील स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री व शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अजित पवारांशी विवाह. 30 डिसेंबर 1985 रोजी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा विवाह झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी घर आणि अजित पवारांच्या व्यवसायात मदत करण्यावर भर दिला. सामाजिक कार्य आणि काटेवाडीचा कायापालट. त्यांनी काटेवाडी गावाला इको विलेज बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि निर्मल ग्राम मोहिमेद्वारे त्यांनी 86 गावांमध्ये स्वच्छता चळवळ राबवली. महिला सक्षमीकरण. 2010 मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली. पहाटेचे 4 तसेच 2008 मध्ये बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क सुरू करून सुमारे 15,000 महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राजकीय प्रवास. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. सकाळनंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आणि पक्षाच्या कामात अधिक सक्रिय झाल्या. हा व्हिडिओ सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्यापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतो. लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.